हे घ्या पोह. यात काय शेंगदाणे घातले तू? ते हा ते काजू बदाम संपलेत ना म्हणून घ्या ऍडजस्ट करून. कारभारने मला बी दे ग पवा जरा. अण्णा रिक्षाची चावी द्या. तर रिक्षाची चावी कशाला पाहिजे तुला? आजपासून मी रिक्षा चालवणार. काही ऍडमिट लागलाय काय शुभू तुला? अण्णा काहीतरी काम करावंच लागेल की. आणि तुम्ही किती दिवस रिक्षा चालवणार आहे सा? रिटायर व्हा तुम्ही आता. द्या केली. काय झालं? यो शुभू रिक्षा चालवायचं म्हणतोय. शुभू तुला आता रिक्षा चालवायची काय पण गरज नाही. अरे मी पप्पांना सांगितलं होतं ना तुझ्या नोकरीसाठी. उद्यापासून तू सुपरवायझर म्हणून कामाला जाणार आहेस आणि महिन्याला 50,000 रुपये पगार मिळणार आहे. एवढंच नाही, येण्या जाण्यासाठी बाईक पण देणार आहेत. आहे की नाही भारी? हा शुभू तोंड गोड कर. स्वीटे ह्याची काही बी गरज नाहीये. माझं ठरलंय, मी रिक्षा चालवणार आहे. ऐ शोभी, समजा तुझ्या भावाला. आता आम्ही काय बोलूया? तुला जर आपल्या घरी यायचं असेल आणि हाऊस माऊस करायची असेल तर आत्ताच्या आत्ता समजावत आलं. शुभू आम्ही काय म्हणतोय, रिक्षा चालवून असे किती पैसे कमवणार आहेस तू? हा, त्यापेक्षा नोकरी केलीस तर कसा पगार घरात येईल. तू पण एकदम जरा सेट होशील. आपण पण सगळे जरा सेट होऊ घरात. काय ताडे दाजींना लाव की तिकडं. असं दिवसभर उणगत फिरण्यापेक्षा 4 पैसे कमवतील जरा. काय दाजी जाताय का? शुभू अरे असं काय करायला शुभू तू? नाही दुसऱ्यांच्या पप्पाकडे बरोबर राबतोस रे, ते चालतं तुला. आता माझ्या पप्पांनी नोकरी आणली तर ती नको झालीये. स्वीटे काय बडबड आलेस? काय काय चुकीचं काय बोललो मी? सांग की चुकीचं काय बोललो मी? एवढी वर्ष केलीस ना मेहनत, काय मिळालं प्रामाणिकपणा दाखवून? गुलामीचीच वागणूक मिळाली ना? तुझ्या साहेबांना का नाही? स्वीटे बास. हा माझ्या साहेबांबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. साहेब माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि माझ्या कुटुंबाबद्दल तुला बोलायची काही बी गरज नाहीये. कळतंय? घ्या. जाऊ दे, तू नको मनाला लावून घेऊस. ह्या शुभूला पण ना जबाबदाऱ्या कळतात का नाही तेच कळत नाही आम्हासनी. आता पण बघितलं ना आमच्या याच कसा बोलला, किती जीवाला लागले. ही श्रावणी आहे ना, त्या श्रावणीमुळे झालंय. एकदा का ती श्रावणी याच्या डोक्यातून गेली ना, मग बघ का सगळं कसं आपल्या मनासारखं होईल बघ.